चला तर मग आज आपण लटकन बनवूया ब्लाऊजला लावण्यासाठी. हे कसे बनवायचे आहे ते मी सांगणार आहे. आपण पहिले छोटीशी गाठ बांधून घ्यायची धाग्याला, सुईमध्ये धागा होऊन. हे मोती घेतलेत आपण. असा एक छोटा मोती पहिल्यांदा ओवून घ्यायचा. लास्टला आपण गाठ मारलेली आहे ना, त्यामधून असं मध्य भागातून सुई काढून घ्यायची, म्हणजे गाठ बसणार मोत्याला. अशी गाठ बसणार, मोती खालीवर होणार नाही. परत हा छोटा गोल मोती आपण छोटा मोती होऊन घेतला आपण. आता हे कलरचे छोटे मोठे मोती आहेत ते ओवायचे आपल्याला. आपण कलरचा छोटा मोती टाकायचा. कलरचा छोटा मोती झाल्याच्या नंतर हे वाटीसारखं आहे ते आपण ओवायचं आहे. त्यानंतर आपण हे छोटे जे मोती आहेत ना, ते आपण 10 मोती ओवायचे आहेत. मोती ओवल्यानंतर परत ही वाटीसारखे उलट्या साईडनं ओवून घ्यायचं आहे. पहिले आपण असं ओवून घेतलं. आता उलट्या साईडनं ओवून घ्यायचं. नंतर हा छोटा कलरचा छोटा मोती ओवून घ्यायचा. त्यानंतर हा छोटा मोती एक ओवायचा आहे असा. त्यानंतर या छोट्या मोत्याला सोडून कलरच्या छोट्या मोतीतून ओवून घ्यायचं आहे. 5 मोती घ्यायच्यात आपल्याला, हे छोटे 5 त्या साईडला आणि 5 या साईडला. सुई त्यामधून काढून घ्यायची आपल्याला डबल. असं आपण 5 मोती घेतलेले आहेत. मग हे आता या छोट्या मोत्याला पकडायचं लास्टच्या आणि असे दोरा टाईट करून घ्यायचा. असं टाईट करून घेतल्याच्या नंतर टाईट करून घेतलेला आहे. टाईट ओढून चांगलं टाईट झालं पाहिजे. त्यानंतर अशी मध्ये गाठ द्यायची आहे दोन्हीच्या मध्यभागी. अशी गाठ दिली. परत अजून आपण हे छोटे 5 मोती ओवून घ्यायचे. परत अजून हे वाटीसारखं आपण उलट्या साईडनं ओवून घ्यायचं. हे कलरचा छोटे मोती आपण ओवून घेतले. त्यानंतर अजून छोटा गोल्डन ओवून घ्यायचा. त्यानंतर अजून ही छोटा मोती सोडायचा आणि ह्याच्यातून उलटी सुई काढून घ्यायची अशी. परत टाईट करून घ्यायचं. छोट्या मोत्याला पकडायचं आणि टाईट करायचं आणि अशी मध्ये गाठ द्यायची. परत त्यानंतर ही मोठी कटोरी आपण ओवून घ्यायची. त्यानंतर हा कलरचा मोठा मोती ओवून घ्यायचा. त्यानंतर ही कटोरी आहे ती उलटी ओवून घ्यायची, छोटीवाली वाटी. त्यानंतर त्याच्याहून कलरचा थोडा छोटा मोती आहे तो ओवून घ्यायचा. सॉरी थोडं माझं चुकीचं झालं.
एक कटोरीच्या नंतर हा डायमंड ओवून घ्यायचा. या डायमंडच्या नंतर पुन्हा छोटीशी वाटी अशी सरळ वळून घ्यायची. पहिले उलटी टाकली, नंतर आपण सरळ टाकायची. ह्या अशा तऱ्हेनं ओवून घ्यायचं. त्यानंतर कलरचा मोती ओवून घ्यायचा. त्यानंतर आपण पहिलं जसं हे छोटी कटोरी उलटी आणि सरळ वळून घेतली ना आणि मध्ये डायमंड टाकायचं. खाली जसं आपण वळलं ना तसंच वरती पण वळून घ्यायचं. असं. त्यानंतर हे कलरचा मोती ओवून घ्यायचा. परत हे गोल्डन एक छोटा मोती टाकायचा आहे. त्यानंतर ही कडी, वर जी कडी असते ती लावायची. आता एक कडीला सोडायची आणि या छोट्या मोत्यापासून या सगळ्या मोत्यांमधून उलटी सुई काढून घ्यायची. अशी उलटी सुई काढून घेतलेली आहे. इथपर्यंत आपण छोटे मोठे ओले होते तिथपर्यंत आपल्याला काढून घेतलेले आहे. असं टाईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डबल का घ्यायचं, आपल्याला मजबूत झाले पाहिजे ना धाग्याने. मजबूत होण्यासाठी डबल धाग्यातूनही करून घ्यायचं. मग आता इथं आपण गाठ मारायची. ही आपण सगळ्यातून इथं असे आता ह्याला असे वेळ द्यायचे. वेळ देऊन इथं गाठ मारायची आहे. अशी मध्यभागी गाठ मारायची. मध्यभागीच आली पाहिजे गाठ. अशी बाजूला आली तर ती बरोबर दिसणार नाही. अशी म्हणजे दिसणार पण नाही. पुन्हा कट करून घ्यायचं. हे झालं आपलं तयार. आता मी दुसरी पद्धत शिकवणार आहे. हे झाली यश. आता रस्सीवालं कसं बनवायचं ते शिकवणार आहे. पहिल्यांदा आपण अशी गाठ मारून घ्यायची आहे. दोन्ही धाग्याला सुई वळून गाठ मारून घेतोय. अशी गाठ मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपण छोटा मोती घ्यायचा आहे आणि दोन्ही धाग्याच्या मधून सुई काढून घ्यायची. गाठ बसणार अशी गाठ मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हा मोती घ्यायचा आहे. त्यानंतर हे चपटी रिंग टाकायची. त्यानंतर हा गोल मोती ओवायचा. परत ही चपटी रिंग टाकायची. त्यानंतर आपल्याला ही रिंग ओवायची आहे. हे छोटा मोती ह्याच्यात घालायचा आहे. त्याच्यानंतर हा मोठा मोती घालायचा आहे आपल्याला. त्यानंतर एक छोटा मोती अजून घालायचा आहे.
घ्यायचं आहे, सरून घ्यायचं आहे. त्यानंतर हा मोठा लांबा मोती आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 20 मोती हे मोती ओढून घ्यायचे आहेत. 20 10 झाले. हे 10 मोती ओढून 20 मोती ओढून झालेले आहेत आपल्याला. आता परत ही लांबका मोती आपण असा सरळ वळला, आता उलटा वळवायचा आहे, उलटा टाकला आहे. परत त्यानंतर ही रिंग ओढून घ्यायची आहे, पहिली जशी घेतली तशी वळून. छोटा मोती टाकायचा, परत हे मोती टाकायचा, परत हा छोटा मोती, परत रिंगमधून काढून घ्यायचं असं. त्यानंतर परत ही चपटी रिंग टाकायची, परत हा गोल मोती, परत चपटा, परत ही उलटी होऊन घ्यायची. आपण पहिले अशी होऊन घेतली, आता अशी होऊन घ्यायची. परत हा मोती, परत एक छोटा मोती, आता आपण याच्यातून सुई उलटी काढून घ्यायची. छोटा मोती आहे हा सोडायचा आणि या मोठ्या मोत्यापासून आपण सुई या मोत्यामधून घालून घ्यायची, उलटी सुई घ्यायची. काढून घ्यायची. त्याच्यातलं आपल्याला 10 मोती घ्यायचे आहेत. दहा मोती घेतले, 20 मोती घेतल्यात आपण, 10 इकडे घेतले, 10 इकडे. आता ही टाईट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे छोट्या मण्याला पकडायचं, मोत्याला पकडायचं आणि असं ओढून घ्यायचं, टाईट करून घ्यायचं. टाईट करून घ्यायचं. असं टाईट करून घ्यायचं ओढून. टाईट करून घ्यायचं. परत आणखीन छोटे 10 मोती ओढून घ्यायचे आपल्याला. मी 10 मोती ओढले. त्यानंतर परत हा उलटा लोंबकळा मोती आपल्याला ओढून उलटा घ्यायचं. त्यानंतर ही रिंग, रिंगच्या नंतर एक छोटा मोती, परत हा गोल मोती, परत ही छोटा मोती आणखी, परत ही चपटा, परत गोल, परत चपटा. आपण ह्याच्यामधून सुई अशी आपण अशी गाठ मारायची आहे.
हे गाठ मारल्याच्या नंतर आपण हे परत कटोरी घालायची ओवायची आहे. त्याच्यानंतर ही गोल मोठी ओवायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक कटोरी वाटून टाकूया. त्याच्यानंतर ही चक्की रिंग टाकूया, गोल मोठी टाकूया. नंतर अजून रिंग चक्की, परत लंबा मोठी टाकूया. त्याच्यानंतर आपण हे टोपी टाकूया. आपण रस्सीवाला लटकन बनवतो. ही रस्सी लावायची. आता रस्सी कशी लावायची, ही रस्सी अशी दोन बाजूने करून घ्यायची आणि त्या टोपीमध्ये हे घुसवायचं आहे आणि आतमध्ये घुसवायचं आहे. असं लागून टाईट वरून करायचं आहे, म्हणजे ढिल्लं राहणार नाही आपण. परत त्याच्यानंतर अशी टोपीमध्ये बाहेर काढायची आणि वरून टाईट करायचं. असं टाईट, एकदम टाईट झालं पाहिजे. मुलाला असे वेडे घालायचे आहे, कारण की हे सुकू नाही म्हणून. टाईट होणार नाही आणि वेळे घातल्यावर आणखीन टाईट होणार. त्यानंतर मग तुम्हाला गाठ मारून घ्यायची, अशी गाठ मारून घ्यायची. गाठ मारून घ्यायची एकदम टाईट घ्यायची. साधं असं करायचं. लटकन तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही आपल्या घरीच आपल्या ब्लाऊजसाठी बनवू शकता. छोटे मोठे आपल्याला हवं तसं बनवू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.